ब्रेकनंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत। नमो किसान महासन्मान योजनेचा हप्ता जमा होणार आहे। शिर्डीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते वितरण देखील होईल। राज्यातील 13,45,000 शेतकऱ्यांना या दोन्ही योजनांचा लाभ मिळेल। कृषी विभागाकडून 1,720 कोटी रुपयांचा निधी मिळाल्याचं कृषी मंत्री धनंजय मुंडे बघा शेतकरी बांधवांनो, आज अखेर या ठिकाणी शेतकऱ्यांची खरी अर्थाने लॉटरी लागली असं या ठिकाणी म्हणावे लागेल। कारण की नवो शेतकरी योजना व पीएम किसान योजना या दोन्ही हप्त्यांचा आज शेतकऱ्यांना एकाच टायमिंगला जमा करण्यामध्ये या ठिकाणी येणार आहे। सरकारने आज तारीख सुद्धा स्पष्ट केलेली आहे आणि येत्या 2 ते 3 तासामध्ये या ठिकाणी आपला निधी हा रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये येणार आहे। भरपूर दिवसांपासून शेतकरी नमोच्या हप्त्याची वाट पाहत होते। नमोचा जो काही हप्ता रखडला होता, मग नमोच्या हप्त्याचे वितरण या ठिकाणी व्हायचे होते, परंतु अजितदादा पवार यांचं या ठिकाणी निधन झाल्यामुळे या ठिकाणी ही काहीतरी गडबड आणि परिस्थिती अशी उद्भवली होती की वितरण हा नमोच्या हप्त्याचे झालंच नाही। मग आज या ठिकाणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एका मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये बांधवांसाठी एक असा ऐतिहासिक निर्णय या ठिकाणी घेतलेला आहे। या ठिकाणी नमो शेतकरी योजना व पीएम किसानचा हप्ता या ठिकाणी आता येणार आहे। येत्या 2 ते 3 तासामध्ये या ठिकाणी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हा पैसा हा निधी येऊ शकतो। या ठिकाणी जिल्ह्यांची यादी आणि शेतकऱ्यांची यादी सुद्धा या ठिकाणी समोर सविस्तर यादी दिलेली आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे। चॅनलवर अजूनही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे। तर बघा शेतकरी बांधवांना नमो किसान सन्मान निधी योजनेचा हप्ता 2,000 रुपयाचा या ठिकाणी दिला जातो, तो आता थेट 3,000 रुपये करण्यात आला असून यामुळे वार्षिक मिळणाऱ्या निधीमध्ये आता वाढ देखील झालेली आहे। या ठिकाणी असं सांगण्यात आलेलं आहे। बैठकीमध्ये असा मोठा निर्णय या ठिकाणी घेतलेला आहे। मग शेतकरी बांधवांसाठी ही एक मोठी खुशखबर देखील म्हणावी लागेल। बघा शेतकरी बांधवांनो, सरकारने तर सांगितलं आहे की 3,000 रुपये हप्ता करण्यामध्ये आला आहे, परंतु खरं काय आहे तेव्हा हप्ता जेव्हा येईल तेव्हाच ते खरं वाटेल। शेतकऱ्यांना या ठिकाणी 2,000 येणार की 3,000 येणार, परंतु सरकारने आज वितरणाची तारीख सुद्धा फिक्स केली आहे आणि जिल्ह्यांची सविस्तर यादी सुद्धा दिली आहे, त्यामुळे सविस्तर यादी तुम्हाला समोर बघायची आहे। आता वार्षिक मिळणाऱ्या निधीत मोठी वाढ होण्यास सरकारने केली आहे। आज मोठा आर्थिक दिलासा शेतकऱ्यांना मिळणार आहे असे या ठिकाणी सांगितले आहे। या ठिकाणी शेतकऱ्यांची मोठी लॉटरी लागली असं या ठिकाणी म्हणावे लागेल, कारण की नमो शेतकऱ्यांना पीएम किसानचा हप्ता या ठिकाणी आता येणार आहे। कारण की बघा नमो शेतकरी योजनेचा हप्ता जमा होतोय, त्याचसोबत या ठिकाणी शेतकरी बांधवांनो पीएम किसान योजनेचा देखील हप्ता शेतकऱ्यांना मिळत आहे। म्हणजे की बघा दोन्ही हप्ते एकत्र आज शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा करण्यात येत आहे। ही अत्यंत मोठी आणि सरकारने दिलेली बातमी आहे। त्यामुळे शेतकरी बांधवांनो आता तुम्हाला कोणतीही चिंता किंवा काळजी करण्याची गरज नाही। परंतु बघा सरकारने या ठिकाणी काही अटी घातलेल्या, या अटींचं पालन जर तुम्ही केलं, तुम्ही या अटींचं पालन नाही केलं तर तुम्हाला हा निधी मिळू शकणार नाही। या ठिकाणी खात्यामध्ये निधी जमा होईल आणि आता खूप मोठी अडचण या ठिकाणी येऊ शकते। शेजारच्या व्यक्तीला पैसे मिळतील, परंतु तुम्ही हे कामे केले नसतील तर तुम्हाला या ठिकाणी पैसे मिळणार नाही। त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघायचा आहे। कोणकोणत्या त्या अटी आहेत, कोणकोणती सविस्तर यादी आहे ती या ठिकाणी बघायची आहे। त्यामुळे या ठिकाणी एक चूक झाली तर तुम्हाला नमो किसान योजनेचा व या ठिकाणी दोन्ही वंचित राहावं लागेल। दोन्ही या ठिकाणी हप्त्यापासून वंचित तुम्हाला राहावं लागणार आहे। बघा सरकारने घेतलेल्या आजच्या या निर्णयामुळे आता राज्यातील शेतकऱ्यांना नमो शेतकरी योजना व पीएम किसान योजना या दोन्ही योजनेचे बघा 3,000 रुपये आणि या ठिकाणी 22वा हप्ता नमोचा या ठिकाणी असे 5,000 रुपये मिळणार असे सांगितलेले आहे। परंतु दोन्ही या ठिकाणी 2,000 रुपये आले तर या ठिकाणी 4,000 रुपये शेतकऱ्यांना मिळणार आणि खूप मोठा दिलासा या ठिकाणी भेटणार आहे। केंद्र आणि राज्य सरकारच्या आजच्या या निर्णयामुळे शेतकरी बांधवांना वार्षिक उत्पन्नात आता 6,000 रुपयाची भर पडणार आहे। कारण की बघा फडणवीस सरकार आणि पंतप्रधान दोघांच्या एका बैठकीमध्ये हा मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे। आता नमो शेतकरी योजना पीएम किसान योजना या ठिकाणी आता हप्ता येणार आहे। बघा आता सरकारच्या माध्यमातून निर्णय सुद्धा जाहीर करण्यात आला आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची जी काही विशेष बैठक या ठिकाणी आज पार पडली, या ठिकाणी संपूर्ण महाराष्ट्राला ती माहीत आहे। पीएम किसान योजनेचा 22वा जो काही हप्ता आहे तो सरकारचा आणि राज्य सरकारचा 8वा हप्ता वाढवून देण्याचे आश्वासन देखील आता या ठिकाणी पूर्ण केला आहे। त्यामुळे राज्यातील 70 लाखाहून अधिक शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये
आज हा जो काही निधी आहे तो जमा होणार आहे. त्यामुळे शेतकरी बांधवांना अडचण या ठिकाणी एकच येत आहे. सरकारने सांगितलं आहे की एकाच वेळी सर्व शेतकऱ्यांना हा निधी दिला जात नसतो आणि मिळतसुद्धा नसतो. त्यामुळे माहीत आहे का, DBTला मर्यादा असते. त्यामुळे DBTला संपूर्ण राज्यामध्ये 36 जिल्ह्यामध्ये हे पैसे वितरण केल्या जात नाही. एकाच वेळी पूर्ण जिल्ह्यामध्ये हे पैसे पाठवले जात नाही. त्यामुळे बघा 3 टप्प्यामध्ये या ठिकाणी पैसे वितरण होणार आहे. त्यामुळे 12 जिल्ह्यामध्ये अगोदर होईल, त्यानंतर 12 जिल्हे होईल, 12+12+12 असे 3 वेळा तुम्हाला या ठिकाणी पैसे येणार आहे. त्यामुळे जिल्ह्यांची यादी, पहिल्या टप्प्यातील जिल्ह्यांची यादी आता लगेच समोर बघून घ्यायची आहे आणि तुमचा जिल्हा या यादीमध्ये असेल तर तुम्हाला सुद्धा या ठिकाणी पैसे मिळणार आहे. तर शेतकरी बांधवांना आता काढलेला असं आहे, जाणून घ्या की फक्त गरजू आणि गोरगरीब शेतकरी बांधवांना या दोन्ही योजनेचा लाभ या ठिकाणी मिळणार आहे. त्यामुळे या ठिकाणी 11.5 लाख अर्जांची पुन्हा पडताळणी केली असून त्यातून काही अपात्र यादी देखील या ठिकाणी बाहेर काढली आहे. ती यादीसुद्धा आपण लगेच पुढे बघणार आहोत. शेतकरी बांधवांनो, सरकारने जी यादी या ठिकाणी प्रसिद्ध केली, या यादीमध्ये तुमचं नाव आहे की नाही ते या ठिकाणी नक्की तपासून घ्यायचं आहे. कारण आज सरकारच्या माध्यमातून यादी या ठिकाणी स्पष्टपणे या ठिकाणी सोडण्यात आली आहे. शेतकरी बांधवांनो, सरकारने आज या ठिकाणी पहिल्या टप्प्यामधील यादी ही विदर्भातील प्रमुख काही जिल्ह्यांचा हा लाभ देण्याचा निर्णय या ठिकाणी घेतला आहे. यामध्ये काही जिल्हे सरकारने सांगितलेले आहे. त्यामुळे या ठिकाणी शेतकरी बांधवांनो आणि मित्रांनो, जे काही जिल्हे आहेत ते या ठिकाणी सविस्तरपणे ऐकून घ्यायचे आहे, लक्षपूर्वक ऐकायचं आहे. तो पहिला जिल्हा म्हणजे छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी देण्यात आला आहे. त्यानंतर जालना असेल, बीड असेल, नांदेड असेल या जिल्ह्यांचा प्रामुख्याने समावेश सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी करण्यात आलेला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना या ठिकाणी आता आनंदीचे वातावरण या ठिकाणी सगळीकडे दिसत आहे. या भागातील शेतकऱ्यांची संख्या मोठी असल्याने प्रशासनाने या जिल्ह्यांना प्रथम प्राधान्य दिलं आहे. आज तुम्ही या जिल्ह्यामध्ये शेतकरी असाल तर तुमच्यासाठी ही आनंदाची बातमी असू शकते, कारण तुमच्याही बँक खात्याची KYC प्रक्रिया पूर्ण झाली असेल, या ठिकाणी झाली असेल तर तुमच्यासुद्धा अकाउंटमध्ये हे पैसे येणार नाहीत. याची तुम्ही खात्री करून घ्यायची आहे की KYC तुमची झाली आहे की नाही. KYC ही अत्यंत महत्त्वाचा मुद्दा या ठिकाणी ठरलेला आहे. या ठिकाणी KYC नक्कीच करून घ्या. शेतकऱ्यांची बांधवांची आतापर्यंत या ठिकाणी KYC झाली नसेल तर त्यांनी या ठिकाणी पैसे मिळणार नाही. या अटी काही शेतकऱ्यांसाठी या ठिकाणी काही सरकारने अटी आणि नियमसुद्धा असे देखील आहे. ज्या शेतकऱ्यांचे उत्पन्न या ठिकाणी 2.5 लाखांच्या वर आहे, बघा 2.5 लाखाच्या वर ज्यांचे उत्पन्न आहे तरीही ते या योजनेचे लाभ घेतात, तर त्यांना पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड असेल तर त्यांचीसुद्धा या यादीमधून नाव बाद केले जाणार आहे. शेतकरी बांधवांनो, ही अत्यंत महत्त्वाची बातमी या ठिकाणी तुमच्यापर्यंत येत आहे. सरकारने स्पष्ट केलं आहे की ज्यांचे उत्पन्न मर्यादेपेक्षा जास्त आहे, म्हणजेच 2.5 लाखांपेक्षा जास्त आहे, त्यांनी स्वतःहून आपली नावे काढून घ्यावीत. 2.5 लाखांचं आत उत्पन्न असलेल्या खऱ्या आणि गरजू शेतकऱ्यांना नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता वितरित केला जाणार आहे. त्यासोबतच शेतकरी बांधवांनो, PM किसान योजनेचा 22वा हप्ता देखील तुम्हाला आता तुमच्या बँक खात्यामध्ये हस्तांतरित होत आहे. मग तुम्हाला महत्त्वाचा मुद्दा असा आहे की जाणून घ्या शेतकरी बांधवांनो, आता मागच्या वेळी भरपूर शेतकऱ्यांना निधी भेटला नव्हता, कारण की बघा भरपूर शेतकऱ्यांनी चुका केल्या होत्या. त्या चुका तुमच्याकडून घडल्या नाही पाहिजे. आता ज्या चुका तुम्ही केल्या आहेत ते आता यावेळी करायच्या नाही. त्यामुळे आता शेवटचा राहिलेला 2 मिनिटाचा व्हिडिओ नक्की पाहून घ्या, कारण सरकारने नवीन अटी घातल्या आहेत आणि त्या अटींचे नियमांचे पालन या ठिकाणी शेतकऱ्यांना करावेच लागणार आहे. अत्यंत तुमचं सुद्धा या ठिकाणी खूप मोठं नुकसान होणार आहे. 4,000 असो, 5,000 असो किंवा 6,000 ही रक्कम असो, ही शेतकऱ्यांसाठी कमी नाही, ही रक्कम भरपूर आहे. त्याचप्रमाणे पुढील जे काही तालुके जिल्हे आहेत ते या ठिकाणी तुम्ही लक्षपूर्वक ऐकायचे आहे. त्यानंतर पुढचा जिल्हा तालुका म्हणजे धाराशिव, परभणी, लातूर आणि हिंगोली आहेत. या जिल्ह्यांचा देखील सरकारच्या माध्यमातून हा निधी आता जमा केला जाणार आहे. नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता बघा या ठिकाणी वाढून मिळणार असलेल्या या भागातील शेतकरी तांत्रिक कामे पूर्ण करत आहेत. ज्यांचे आधार कार्ड बँक खात्याला लिंक आहे, रेशन कार्ड अपडेट आहे, याच्या हप्त्यासाठी कोणची अडचण येणार नाही असं सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आलं आहे. आता शेतकरी बांधवांनो, बघा सरकारने ज्या अटी आणि नवनवीन नियम घातले आहेत, या अटींचे पालन तुम्हाला करावे लागणार आहे. सरकारने अट घातली आहे ती म्हणजे एकाच कुटुंबातील अनेक सदस्य वेगवेगळ्या नावावर या ठिकाणी शेती करून आपलं या ठिकाणी हप्ते उचलत आहे. त्यामुळे या ठिकाणी सरकारला
खूप मोठा पैसा या ठिकाणी वाया शेतकऱ्याचा सरकारचा जात आहे. त्यामुळे नमो शेतकरी आणि PM किसानचे या ठिकाणी वेगवेगळे निदर्शनात आता आलेलं आहे. आता रेशन कार्डच्या KYCमुळे एका कुटुंबातील किती जण लाभ घेतात याची माहिती सरकारपर्यंत पोहोचली आहे. त्यामुळे यापुढे रेशन कार्डवर केवळ एकाच व्यक्तीला सन्मान निधीचा लाभ मिळणार आहे. म्हणजे की बघा, सरकारने आणखीन एक अट घातली आहे, ती म्हणजे घरामध्ये वडील किंवा मुलगा असेल, दोन्ही व्यक्ती जर लाभ घेत असेल त्यांना अडचण येणार नाही. पण सरकार म्हणत या ठिकाणी अडचण केव्हा येईल, मुलगा आणि वडील दोन्ही पण शेतकरी आहे पण वेगवेगळे मोडत आहे तेव्हा यांना कोणताही प्रॉब्लेम येणार नाही. परंतु या ठिकाणी बघा, एकाच कुटुंबामधील एकाच शेतीवर नवरा आणि बायको, पती पत्नी दोघीही या ठिकाणी नमो शेतकरी असेल, PM किसान योजनेचा असेल किंवा या ठिकाणी लाडके बहिणीचा असेल, सर्व लाभ उचलत असेल त्यांना या ठिकाणी प्रॉब्लेम येणार नाही. सरकारने स्पष्टपणे सांगितले की अशा लाभ भेटणार नाही. या महत्त्वाचा जिल्हा या ठिकाणी जिल्ह्यांचे नावसुद्धा या ठिकाणी पाहायचे गरजेचे आहे. आता शेतकरी बांधवांनो जाणून घ्या, विदर्भातील अमरावती, वाशिम, अकोला, बुलढाणा या जिल्ह्यातील येत्या 2 ते 3 तासामध्ये किंवा 24 तासामध्ये विशेष निधींचे वितरण करण्यासाठी सरकारच्या माध्यमातून आता आलेलं आहे. शेतकऱ्यांसाठी ही लॉटरी लागली असं म्हणावे लागेल, कारण की नमो शेतकरी योजना आणि PM किसान योजनेचा हप्ता या ठिकाणी वाढवून देण्याचे सरकारने सांगितलेले आहे. तर त्यामुळे या ठिकाणी पाहायचं आहे की वाढवून हप्ता किती हजार रुपयापर्यंत येणार आहे. पुढील येत्या 24 तासाच्या आतमध्ये शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये ही रक्कम जमा केली जाणार आहे. PMचा 22वा हप्ता व नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता आर्थिक आधार आता शेतकऱ्यांना या ठिकाणी मिळत आहे. त्यानंतर जिल्हा यवतमाळ, वर्धा जिल्ह्यातील शेतकरी बांधवांनी देखील KYC केली असेल तर त्यांना सुद्धा या ठिकाणी खुशखबर आहे. त्यांनी KYC नक्की करून घ्या. ज्यांनी केली नसेल त्यांना अडचण येणार आहे. बघा शेतकरी बांधवांनो, सरकारने नवनवीन अटी व नियम व तसेच नवीन वर्षाचे घातलेले आहे. शेतकऱ्यांना असं वाटत असेल की मागच्या वेळी जर आम्ही PM किसानचा हप्ता आला, नमोचा हप्ता आला, अगदी त्याचप्रमाणे आम्हाला पुढचा हप्ता येईल, पण असे नाही शेतकरी बांधवांनो या ठिकाणी. परंतु तसं काही घडणार नाही, कारण की बघा सरकारने आता काटेकोरपणाने पालन करायचं सांगितलं आहे. नवीन अटी आणि या ठिकाणी नियम घातलेले आहेत. आता या ठिकाणी सरकारने ज्याप्रमाणे अटी घातल्या त्या अटी शेतकऱ्यांना माहीत असणं गरजेचं आहे. कुटुंबातील महिला लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत असेल तर नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता तुम्हाला या ठिकाणी काही तांत्रिक अडचणी देखील या ठिकाणी येऊ शकता आणि कधी येऊ शकत पण नाही. पण मात्र PM किसान योजनेचा 22वा हप्ता सर्वांना या ठिकाणी सरसकट मिळणार आहे. राज्य सरकारच्या दोन्ही योजनांपैकी एका योजनेचा लाभ घेता येईल. जर तुमच्या घरामध्ये कोणी लाडकी बहीण योजनेचा आणि PM किसान योजनेचा लाभ घेत असेल तर त्या ठिकाणी त्यांना एका योजनेचे पैसे मिळणार नाही. परंतु नमोचा या ठिकाणी कोणतीही अडचण येऊ शकते, कारण PM किसानची अडचण येणार नाही. बघा, राज्य सरकारच्या माध्यमातून पात्र झालेली यादी, त्यामुळे अडचण येऊ शकते. आता या ठिकाणी सरकारने सांगितल्याप्रमाणे केवळ एकाच योजनेचा लाभ तुम्हाला मिळणार आहे. नमोचा हप्ता नाही तर लाडकी बहीण योजनेचा किंवा PM किसान योजनेचा लाभातून केंद्रातून मिळतो. त्यामुळे त्यामध्ये काही प्रकार अडचण येणार नाही. आता शेतकरी बांधवांनो, राज्य सरकारने 2 योजनांपैकी एकाच योजनेचा लाभ कशामुळे घ्यायचा सांगितलं आहे, कारण की आता यामध्ये मागं जाणून घ्यायचं की काही व्यक्ती असं करतात की लाडकी बहीण योजना, बघा आता महिलांना लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतात हे सर्वांना माहीतच आहे. त्या ठिकाणी दुसरा नमो शेतकरी योजनेचा देखील या ठिकाणी लाभ घेतात. त्यानंतर PM किसान योजनेचा देखील लाभ घेतात. अशा प्रकारे लाभ घेतले तर तुम्ही सरकारला या ठिकाणी खूप मोठं बजेट खर्चवत आहे आणि सरकार या ठिकाणी धोक्यामध्ये येत आहे. त्यामुळे पात्र ज्या महिला आहेत अशांनी या लाभ मिळत नाही. त्यामुळे पात्र शेतकऱ्यांना सुद्धा या ठिकाणी लाभ मिळत नाही. पात्र शेतकरीसुद्धा या ठिकाणी वंचित राहून जातात. त्यामुळे या ठिकाणी शेतकरी बांधवांना आता सर्वांच्या नजरा लागल्या आहेत की त्या हप्त्यामागं जो काय हप्ता आहे तो आता कधी आणि कितीपर्यंत जमा होणार आहे. बघा, मंत्रिमंडळातील बैठकीमध्ये चर्चेनुसार येत्या 24 तासाच्या आतमध्ये नमोचा हप्ता आणि PM किसानचा हप्ता एकत्रितपणे देण्याचा या ठिकाणी शेतकऱ्यांसाठी येणाऱ्या घोषणा दाट शक्यता आता सरकारच्या माध्यमातून करण्यात आली आहे. तर शेतकरी बांधवांनो, बघा सरकारने सांगितल्याप्रमाणे अर्जाची छाननी पुन्हा केली असल्याने ज्या शेतकऱ्यांची माहिती चुकीची होती, अर्जामध्ये काही चुकी झाल्या होत्या, त्यांचे नाव या ठिकाणी अपत्र केले गेले आहे. जर कोणाचे तुमचा 7/12 उताराची किंवा आधाराची माहिती काही अडचण असेल ती दुरुस्त नक्कीच या ठिकाणी करून घ्यायची आहे, कारण की सरकारने शेवटची संधी आता या ठिकाणी दिलेली आहे. येत्या 24 तासाच्या आतमध्ये तुमच्या खात्यामध्ये पैसे सोडले जातील. ही अपडेट अत्यंत महत्त्वाची आणि आत्ताची आहे. या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 6,000पर्यंत देखील रक्कम येऊ शकते. कोणत्याही अफवावर विश्वास न ठेवता अधिकृत अशी माहिती द्या या ठिकाणी आलेली आहे. त्यामुळे आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या. येत्या 24 तासामध्ये तुम्हाला आनंदाचा मेसेज तुमच्या अकाउंटवर या ठिकाणी मोबाईलवर येणार आहे. अपेक्षा सर्व शेतकरी बांधवांकडून व्यक्त केली जात आहे. शेतकऱ्यांनी पहिल्या नावाची टप्प्याची यादी
जिल्ह्यांची यादी या ठिकाणी टप्प्याची प्रतीक्षा करून घ्यावी लागणार आहे. दुसऱ्या यादीमध्ये तुमचं नाव येईल का नाही ते तुम्हाला पाहायचं महत्त्वाचं आहे. सरकारने राहिलेल्या जिल्ह्यामध्ये देखील तातडीने या ठिकाणी हप्ता जमा करणार आहे, परंतु थोडासा टायमिंग त्या ठिकाणी लागणार आहे. सरकारच्या माध्यमातून असं सांगण्यात आलं आहे. आता शेतकरी बांधवांना महत्त्वाचं म्हणजे जाणून घ्या, कसल्याही प्रकारे शेतकरी बांधव अडचण येणार नाही, परंतु आपण सांगितलेलं आहे काही कामे आणि अटी या ठिकाणी तत्काळ पूर्ण करून घ्यायची आहे. जसं की KYC, आधार, बँक कार्ड लिंक या ठिकाणी महत्त्वाचा मुद्दा राहिलेला आहे. शेतकरी बांधवांनी सरकारने दिलेल्या सांगितल्यानुसार वर्षाला 18,000 रुपयापर्यंत नक्की या ठिकाणी मिळत असतो. उपयोग शेतीसाठी व्हावा म्हणून केंद्र आणि राज्य सरकार एकत्रित निधीमुळे ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना मिळत असते. तर बघा, सरकारने सांगितल्यानुसार शेतकरी बांधवांनो बघा, एक अत्यंत महत्त्वाचा नियम या ज्यांचे पालन तुम्हाला करावेच लागणार आहे. जे नियम आहे शेतकरी बांधवांसाठी, फार्मर ID कार्ड काढून तुम्हाला ताबडतोब काढून घ्यायचं आहे. कारण बघा, फार्मर ID कार्डशिवाय कोणताही लाभ या ठिकाणी शेतकऱ्याला मिळणार नाही, असं या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून स्पष्टपणे सांगण्यात आलेलं आहे. त्यामुळे शेतकरी बांधवांनो, जर तुम्ही नमो शेतकरी योजनेचा हप्ता येण्यामध्ये काही अडचण येत असेल तर त्याचं कारण तुम्ही KYC बरोबर पद्धतीने केली नाही. तुम्ही KYC केली परंतु चुकीच्या पद्धतीने केली असेल, तुमचं आधार कार्ड अपडेट नसेल किंवा जुनं आधार कार्ड तुम्ही या ठिकाणी जोडलेलं असेल, तुम्ही KYC देखील करा, नाहीतर चुकीची KYC होऊन जाईल. कारण की बघा, तुम्ही जर तुमचं आधार कार्ड या ठिकाणी 15 वर्षापूर्वी काढलं असेल तर ते आत्तापर्यंत अपडेट नसेल तरी देखील तुम्हाला या ठिकाणी पैसे येण्यासाठी अडचण येऊ शकते. या ठिकाणी अत्यंत महत्त्वाची आणि मोठी बातमी या ठिकाणी आलेली आहे. त्यामुळे आत्ताच्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. दुसरी यादीसुद्धा आपण या ठिकाणी लगेच सांगणार आहोत, जिल्ह्यांची यादी. त्यामुळे भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसोबत.